जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, कोणाला दाखवता येत नाहीत, पण सतत ठसठसत राहतात. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्याच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत. प्रार्थना कधीही वाया जात नाहीत, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं. आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही. ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखाची गरज फक्त पक्ष्यांना असते. माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची झेप जास्त उंच जाईल. मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे. माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळं काही बदलणार आहे, कारण बदल ही एकच शाश्वत गोष्ट आहे. अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल. आशाने तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करत आहात. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, फळं वाहता, न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल की नाही. ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. काही गोष्टींच्या न मिळण्यानेच आयुष्यात समाधान प्राप्त होतं. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल. आयुष्यात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा. ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव समजेल. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल विकत घेऊन आनंदी होत असते तर दुसरी व्यक्ती फूल विकून आनंदी होत असते. तुमच्या जगण्यावर लोकांना इतकाही अधिकार देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा अपमान करून जाईल. कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो. जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्त्व देणार नाही. जिथे चूक नसेल तिथे माफी मागू नका आणि जिथे तुमचा आदर केला जात नाही तिथे कधी पाय ठेवू नका. माणसाला नेहमी तीच माणसं हवी असतात जी त्याची नसतात. ज्या माणसांनी आपल्याला हलकी वागणूक दिलेली असते आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यात स्थान देतो. अशाने माणसं आपल्याला गृहीत धरतातच पण आपल्याला महत्त्व देणंही बंद करतात. त्यामुळे अशांना महत्त्व देणं तुम्ही बंद करा. आयुष्यात फक्त चांगले विचार महत्त्वाचे असतात हे लक्षात ठेवा. आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या कमतरता न दिसता आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतात. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुमच्या जीवनातून जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. काही लोक केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या जवळ येत असतात. मतलबी माणसं गरजेच्या वेळी तुमच्या जवळ येतात, तुमची विचारपूस करतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण होताच तुमच्याशी संवाद साधणं देखील बंद करतात.
अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभं असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो.